मात्रेवाडी या ठिकाणी लक्ष्मण बाबासाहेब पवार यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचं कारण एवढं आहे, अचानक एवढा पाऊस झाला, पावसाने सगळं त्यांची शेती जमीन दगड वाहून गेले आणि स्वतः त्यांना एवढं मला अश्रू अनावर येतात. त्यांना काहीतरी सरकारने मदत केली पाहिजे. या माझ्या गावच्या सगळ्या साक्षींना सांगतो सरपंच या नात्याने, त्यांना तात्काळ मदत करा, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, एवढी माझी स्वतः मी मागणी करतो. काय घडलं होतं नेमकं त्या दिवशी? काय अचानक एवढा पाऊस झाला, त्यांच्यावर ट्रॅक्टरच्या हप्त्यात सगळे कसं फेडणार ते लोक आता? सरकारने काल आले नसते, गाजर धावून गेले. उपमुख्यमंत्री आले, ते निवेदन मी स्वतः त्यांना दिलं, तेव्हा दखल घेतो म्हणून सांगितलं. अजून कुठंच त्याचा निष्कर्ष केलेला नाही त्यांनी. पण माझी एवढी आक्रोश खरं मागणी कालच्या दरनं तळमळे, ह्या लेकरं आज इथं हे तीन कसं सांभाळणार आहेत लेकरं? घर ऐका बघा इथं आज एवढी परिस्थिती गंभीर झाली की स्वतः शेतात संभाजीराजेंनी यांना 1 लाख रुपये मदत केली. आता राजेंनी फोन केला जिल्हाधिकारी साहेबांना, तात्काळ हे करा. कुठला अधिकारी इथं आलेला नाही. पण जर स्वतः राजेंनी, छत्रपती संभाजीराजेंनी मदत केली, त्यांना फोन करून सांगितलं, पण आता सरकारने गरजेचं आहे की तात्काळ नसता आम्ही रस्त्यावर उतरू, एवढा तुम्हाला आश्वासन देतो. काय नाही, राणी वाहून गेलं म्हणून आत्महत्या केलाय. आम्हाला काहीतरी न्याय भेटला पाहिजे. किती शेती होती? शेती 2-2.5 एकर होती, अख्खे वाहून गेले. कांदे साहेब काय राहिलं नाही म्हणून आत्महत्या केली. त्या दिवशी तुम्हाला काय बोलले नेमके? काही बोलले नाही, टेन्शन मध्येच केलं हे आत्महत्या. आता काय परिस्थिती आहे घरामध्ये? परिस्थिती रानाच्या ह्याच्यावरच आम्ही करून खातो, आम्हाला दुसरं काहीच नव्हतं. तेच रानात जीवास होतं, आम्ही समजा गेले. हो, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.